आता तुम्ही म्हणाल काही दिवस किंवा आपण महिनाभर साखरच नाही खाल्ली तर काय होईल? आता याबद्दल सुद्धा जाणून घेऊ. WHO ने प्रमाण ठरवून दिलेल्या नैसर्गिक घटकांव्यतिरिक्त तुम्ही अचानक प्रक्रिया केलेली साखर खाणं बंद केलं तर सुरुवातीला म्हणजे किमान 2 ते 3 आठवडे त्रास होतो. कारण त्यावेळी आपलं शरीर डिटॉक्स मोडमध्ये जातं. शरीरातले सगळे घाण पदार्थ, साठलेली चरबी बाहेर पडू लागते. काही काळ डोकेदुखी, चिडचिडेपणा, अस्वस्थता येते. पण जर तुम्ही ठरवून साखर वर्ज्य केली तर 3 आठवड्यानंतर तुमचं शरीर आपोआप साखरेपासून लांब पळू लागतं. तुमच्या शरीराची ऊर्जा स्थिर राहते, थकवा कमी होतो, पचनक्रिया सुधारते, पोट फुगणं कमी होतं, रक्तातली साखर नियंत्रित राहते, त्वचेचा पोत सुधारतो, चेहऱ्यांवरील डाग कमी होतात, तेलकटपणा कमी होतो, झोप सुधारते, चिडचिडेपणा कमी होतो. साखर बंद केल्यावर शरीरातले सेरोटॉनिन आणि मेलाटॉनिन हे घटक संतुलनात येतात आणि गाढ झोप लागते. तुमचं वजन कमी होऊ लागतं, विशेषतः पोटावरील चरबी कमी होते. एका महिन्यात फक्त चालून आणि साखर बंद करून अनेकांनी 2 ते 4 किलोपर्यंत वजन कमी केलेलं आहे. डोळ्यांखालचे काळसर डाग कमी होतात, बाह्य जखम लवकर बरी होते. साखर बंद केल्यावर सूज आणि ॲलर्जीची लक्षणे कमी होतात. फक्त फळांमधील गोडवा सुद्धा पुरेसा वाटायला लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची इम्युनिटी सुधारते. साखर पांढऱ्या पेशींना कमजोर करते, विशेषतः व्हायरल इन्फेक्शनशी लढताना. पण साखर न घेतल्यामुळे शरीरात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचा प्रभाव अधिक चांगल्या पद्धतीने होतो. म्हणूनच अभिनेता जॉन अब्राहम, अक्षय कुमारने गेल्या 25 वर्षांपासून ही प्रोसेस्ड शुगर खाल्लेली नाहीये. त्याचबरोबर कार्तिक आर्यन, ऋतिक रोशन, रणवीर सिंग, आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, विराट कोहली, अनुष्का शर्मा, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रणवीर कपूर अशा कित्येकांनी त्यांच्या आहारातून पूर्णपणे साखर वर्ज्य केलेली आहे.